नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। काल रात्री अनु आली आणि तिला यायला पण उशीर झाला आणि आम्ही बराच वेळ गप्पा पण मारत बसलो। तर जवळजवळ आम्हाला 1:30 वाजला होता झोपायला, म्हणून काय मग खूप उशीर झाला उठायला आणि आता म्हणलं घर पहिले आवरून घ्यावेत, झाडून घेते आणि अनुच्या बॅग पण इथेच होत्या हॉलमध्ये, तर त्या पण मी इथे रूममध्ये नेऊन ठेवते। तिच्या सासूबाईने आणि चुलत सासूबाईंनी वाळलेल्या हरभऱ्याची भाजी दिली होती, घाटे दिले होते। घाटे पण 2 प्रकारचे होते आणि हरभऱ्याची भाजी, आणि तिच्या नंदेच्या शेतामध्ये अद्रक लावलेली होती, तर ती अद्रक पण दिली। मला ना आज मसाला भाजायचा होता, तर मी त्यासाठी आता पटकन काम उरकून घेते, घर वगैरे झाडते, पुसते। मी घरगुती मसाले बनवते, विक्रम मसाले। जर तुम्हाला घरी बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता। व्हॉट्सअप करा किंवा कॉल केला तरीही चालेल। माझ्या भाचीच्या मैत्रिणीकडे हळदी कुंकू होतं, तर मी तिकडे गेले होते, तसंच काम सगळं टाकलं पहिले, मग जाऊन आलो आणि माझ्या भाचीला पण बाहेर जायचं होतं, तर ती बोलली की आपण पहिले जाऊन येऊ, तर मग मी गेले होते आणि आल्यावर आता हे सगळं काम उरकून घेते। आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि अनुला ना गव्हाची खीर खायची होती, तर मी तो भरडा करून ठेवला होता फ्रीजमध्ये, तर आता त्याची मी खीर बनवणार आहे। तर इथे सकाळी बनवली होती, तर तीच खीर आहे आणि इथे वांग्याची भाजी आहे। तर इथे खीर आहे पण अशी थोडीच होती आणि अनुला पण खीर कशी बनवतात हे बघायचं होतं, तर म्हणून मग मी ही खीर बनवताना तिच्यासमोर बनवली। तर मी याचं छिलटं काढलं नाही, आणि छिलटं आपल्याला फ्रीजमध्ये जर स्टोअर करून ठेवायचे असेल ना, तर छिलटं काढायचं नाही। मिक्सरमधून काढल्याबरोबरच आपल्याला तशीच ठेवून द्यायची एक हवाबंद डब्यामध्ये, आणि जशी लागेल तशी आपण याच्यातली घेऊ शकतो आणि खीर बनवू शकतो। तर ह्या अशा पद्धतीने गव्हाचं पूर्ण छिलटं निघलं पाहिजे आपल्याला, इतपत आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी छोटी वाटी घेतली आणि त्या वाटीनेच 2 वाटी भरडा घेते। तर हा भरडा आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याच्यावरती जे छिलटं असतात तर ते पूर्णपणे निघले पाहिजेत। तर इथे भरडा धुवून झालाय आणि सकाळी खीर केली होती, तर त्याच पातेल्यातली खीर काढून घेतली आणि त्या पातेल्यामध्येच ही दुसरी खीर पण बनवत आहे। पाण्याला उकळी आली आणि आता हा भरडा मी कुकरला लावून 6 ते 7 शिट्ट्या देणार आहे। आणि आता अनुला पुलाव पण खायचा होता, तर मी सर्व साहित्य घेतलंय आणि ज्याची मी रेसिपी टाकली होती तर तोच पुलाव आहे, यामध्ये काहीच वेगळं नाही, तर मी तो पुलाव पण बनवत आहे। तर इथे पुलावला शिट्ट्या होत्या, तोपर्यंत मी साहेबांसाठी चहा टाकते आणि चहा झाल्यानंतर खीर बनवणार आहे। तर इथे आपल्या 7 शिट्ट्या झाल्यात आणि खीर छान शिजली। तर यामध्ये आवडीनुसार गूळ आणि वेलची पावडर घालायची आणि याला शिजत ठेवायचं कमी गॅसवरती। आता पुलाव झालाय आणि आकांक्षाला पुलाव खायला देते। तर बघा, पुलाव बघूनच तोंडाला पाणी सुटलंय। आता गूळ कट केलाय, म्हणजे बारीक चिरून घेतलाय, आणि आता गुळामध्ये मी ही खीर शिजवून घेणार आहे। आज मला मिरच्या भाजायच्या होत्या आणि मसाला बनवायचा होता, पण आज मी थोडं जास्त मधल्या वेळेत काम केल्यामुळे मला मिरच्या भाजणं झालं नाही। तर आता मी उद्या सकाळी लवकर उठून पहिले मसाला बनवून घेणार आहे, कारण मला भरपूर अशा ऑर्डर आल्या आहेत। आता हे दुपारी घासलेले भांडे लावून घेते। भांडे लावून झालेत, जेवणं झालेत आणि गॅस वाटा छान आवरून ठेवलाय। आणि गहू दळून आणलेत, तर या गोणीमध्ये ना गव्हाचं पीठ आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।